मी शिकवलं, आपण विशेषवर होतो, विशेष आणि डिफरन्स मध्ये होतो. विशेष सभामधला प्लस सर्वसाधारण सभेमधला डिफरन्स बघू. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हटलं होतं, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हटलं होतं, विशेषला म्हटलं होतं स्पेशल, आणि जे सर्वसाधारण त्याला म्हटलं ऑर्डिनरी. बरं, मी तुम्हाला एक्झाम्पल पूजाचं एक्झाम्पल घेतलं. बरोबर, पूजा 14 फेब्रुवारी लक्षात ठेवलं आपण. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस तुमचा सगळ्यांचा आवडीचा. बरोबर, आपल्याला जगामध्ये काही झालं चालते, हा दिवस इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना, आणि आपण त्या सगळे त्या एजमध्ये आहोत. बरोबर, 14. बाकी तिकडे काही झालं तर बरोबर. पूजा बाकीचा दुसरा दिवस असला, कोणता दिवस असतो, फॉर एक्झाम्पल 14 फेब्रुवारी बाकीचा कोणता दिवस असतो आपल्या वर्षभरामध्ये, तर पूजा त्याला भेटायला गेली असेल, म्हणजे XYZ ला भेटायला गेली असेल. पण XYZच्या घरी कोण आले, पाहुणे आले असेल, तर XYZ घराच्या बाहेर निघाला, तो घराच्या अंदर चालला जाईल. बरोबर, घरून निघाला, तो आला, मला दिसला, तो घराच्या बाहेर अंदर चालला गेला. बरोबर, हे काय सिंपल मीटिंग होती, सिंपल सार्वजनिक सभा होती. तहकूब केली तरी चालते, म्हणजे रद्द केली तरी चालते. बरोबर, मी फोन करून देईन त्याला आणि त्याला सांगून देईन, भाऊ आज आपण भेटू शकत नाही, भाऊ नाही, आपण आज भेटू शकत नाही, आपण थोड्या दिवसांनी भेटू. म्हणजे काय तहकूब करू शकतो. पण 14 फेब्रुवारीची जी विशेष सभा असेल, म्हणजे काय 14 फेब्रुवारीची जी स्पेशल मीटिंग असेल विद्यार्थी मित्रांनो, ही रद्द होऊ शकत नाही. मग तुम्ही काही सांगता, अरे 14 फेब्रुवारी आहे भाऊ, 14 फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन दिवस आहे, आता कसं रद्द करणार मी, आता कसं रद्द करणार. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 14 फेब्रुवारीची रद्द करता येत नाही. पूजा निघाली, तो आला, XYZ घरून निघाला, त्याच्या घरून निघाला आणि त्याच्या घरी पुढे पाहुणे दिसले, तयारी करून निघाला. जर हा निघाला आणि पाहुण्यांना दिसला, तर पाहुणे विचारतील पुढचा, आणि 14 फेब्रुवारीचा दिवस आहे. बरं, 14 फेब्रुवारीचा दिवस आहे. हा जर घरामध्ये गेला नाही वापस, तर पाहुणे त्याला सांगितलं, आज 14 फेब्रुवारी कुठेतरी काहीतरी काम आहे. बरोबर, जाणार, तर असं व्हायला नको. म्हणून काय झालं, सदा तो पाहुण्यासोबत वापस चालतो. पण पूजा मॅम घरून निघालेली आहे आणि कोणती मीटिंग आपली विशेष बैठक आहे, विशेष कॅन्सल होऊन द्यायची नाही. XYZ नाही आलं तर चालते, दुसरा पकडू ABC, पण जी मीटिंग आहे कॅन्सल होऊन द्यायची नाही. तिसरा पकडू, हा नाही चालते, PYP पकडू, PTR पकडू, पण आपली मीटिंग कॅन्सल होऊ द्यायची नाही. म्हणजे स्पेशल मीटिंग कधीही कॅन्सल होत नाही, म्हणजे तहकूब होत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, जी ऑर्डनरी मीटिंग असतं ही कॅन्सल होते. बरोबर, जी ऑर्डनरी मीटिंग असतं ही कॅन्सल होतं, आणि तेच तुम्हाला मी सकाळी शिकवलं. तहकूब करण्यामध्ये सांगितलं म्हणजे काय की टेम्पररी सभा तहकूब करणे. पण जी संयुक्त सभा आहे त्याला आपण तहकूब करू शकत नाही. ॲडजॉर्नमेंट सिनेमा शिकवलं, अनियंत्रित कालावधीपर्यंत, म्हणजे अनिश्चित कालावधीपर्यंत सभेला तहकूब करणं. बरोबर, आता लक्षात आला तुम्हाला तो दोघांचा डिफरन्स लक्षात आला का. अनिश्चित कालावधीपर्यंत स्पेशल सिटिंग मधला आणि ऑर्डिनरी सिटिंग मधला. व्हेरी गुड. आज तुम्हाला माहिती आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन यांचा जन्मदिवस. बरोबर, त्या डॉक्टर APJ अब्दुल कलामने आपल्याला शिकवलं, स्वप्न हे झोपेमध्ये बघितलं जातं, स्वप्न हे डोळे बंद करून बघितलं जातं, स्वप्न हे उघड्या डोळ्यांनी बघितलं जातं. बरोबर, म्हणजे जे स्वप्न जे तुम्ही बघितले आहे ते स्वप्न तुम्हाला झोपू सुद्धा देत नाहीत, असे स्वप्न बघा. नाहीतर काय, जे स्वप्न जर आपण जे स्वप्न झोपेमध्ये बघितले, सकाळी झाली का स्वप्न उडून जातात, पक्ष्यांसारखे हवेमध्ये आकाशामध्ये उडून जातात. पण विद्यार्थी मित्रांनो, जे स्वप्न तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघणार ना, ते स्वप्न ते कधीही उडून जाऊ शकत नाही, ते तुमच्यासोबत आहे. बरोबर, म्हणून त्या APJ अब्दुल कलाम जे आपल्या देशामध्ये मिसाईल मॅन आपण त्यांना ओळखतो, बरोबर, त्या व्यक्तिमत्वाला आपण सगळ्यांना त्यांना जन्मदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा देऊ. आणि त्यांच्याच जी कार्यप्रणाली आहे, त्यांचं स्ट्रगल आहे, त्यांना आपण नमवंदन करून किंवा त्यांना आपण वंदन करून आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आणि जर ते तुम्ही तुमच्या आचरणामध्ये किंवा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये त्याला फॉलो करायला पाहिजे, तरच तुमच्याकडे विद्यार्थी ध्येय प्राप्त होईल. बरोबर, एक लहानसा मुलगा जो पेपर आवडत होता, आज जगामध्ये पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये नाही म्हणतात, पूर्ण जगामध्ये आपलं नाव कुठेतरी त्यांनी कोरलेलं आहे. बरोबर, तो म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाईल मॅन. बरोबर की नाही. पण त्यांच्यासारखं जर आपण जगलो तर 100% आपली लवकरात लवकर एक्झाम पण निघेल आणि लवकरात लवकर आपली पोस्ट पण निघेल. बरोबर, नेक्स्ट सत्र समाप्ती. याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कोलॅबोरेशन.
त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कोरोलेशन. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो कोरोलेशन. हा कोण करतो? सत्र समाप्ती कोण करतात? सांगा बरं, तुमच्या देशामध्ये देशाच्या पार्लमेंटमध्ये किती सेशन आहेत, किती अधिवेशन आहे, किती सत्र आहेत? किती सत्र आहेत? तुम्हाला BMW नावाची गाडी माहिती असेल, 4 व्हीलर 2 व्हीलर, बरोबर? BMW बजेट, मान्सून आणि विंटर. बजेट आपण याला उन्हाळी म्हणतो, मान्सूनला आपण पावसाळी म्हणतो आणि विंटरला आपण हिवाळी. मला सांगा सगळ्यात मोठं आणि सगळ्यात लहान कोणतं आहे? सांगा बरं. सगळ्यात मोठं सेशन अधिवेशन कोणतं आहे? सगळ्यात लहान अधिवेशन कोणतं आहे? सांगा बरं. सगळ्यात मोठं आणि सगळ्यात लहान अधिवेशन कोणतं आहे? सांगा बरं. काही माहिती आहे का? सांग. 1 फेब्रुवारी लक्षात ठेवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. उन्हाळी, व्हेरी गुड. एक लक्षात ठेवा. 1 फेब्रुवारी लक्षात ठेवा. 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला तुमचं बजेट सेशन आहे. कोणतं? बजेट सेशन. चालू राहतं बजेट सेशन. चालू राहतं फेब, नंतर मार्च, नंतर एप्रिल आणि नंतर मे. म्हणजे किती महिने आहेत? 4 महिने. किती महिने आहेत? 4. किती महिने? 4. किती महिने आहेत? 4. बरोबर. नंतर 1 महिना सुट्टी, जूनला सुट्टी. तर तुम्हाला नाही का शाळामध्ये आले तर सुट्टी लागतं, दिवाळीची लागते सुट्टी, बरोबर? अशी यांना सुट्टी असते एन्जॉय करायला. जूनमध्ये सुट्टी. जुलैमध्ये पावसाळा येतो, जुलैमध्ये पावसाळा येतो भारतामध्ये, बरोबर? जूनमध्ये येतो पण आपण त्याला जुलै लक्षात ठेवू. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. 3 महिने. 3 म्हणजे कोणता? 3 म्हणजे कोणता? 3 म्हणजे कोणतं? सप्टेंबर. ऑक्टोबरला सुट्टी. ऑक्टोबरला सुट्टी. ठीक आहे, याला क्रॉस करू. नोव्हेंबर आणि डिसेंबर. नोव्हेंबर आणि डिसेंबर. नोव्हेंबर आणि डिसेंबर. मग काय? 2 महिने. मग तुम्हाला सर आता फेब्रुवारी दिसत नाही, इथे दिसत नाही, इथे दिसत नाही. फेब्रुवारी नाही, जानेवारी दिसत नाही. अरे जानेवारीला पुन्हा सुट्टी. जानेवारीला पुन्हा हॉलिडे. म्हणजे तुम्हाला तुझं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की आपल्या देशामध्ये 3 सेशन आहेत. एक काय? पहिलं बजेट म्हणजे 4 महिने, दुसरं मान्सून म्हणजे 3 महिने, तिसरं म्हणजे विंटर 3 महिने. सगळ्यात लहान विंटर, मध्य म्हणजे आपला मान्सून आणि नंतर सगळ्यात मोठा. मग तुम्हाला प्रश्न पडतो हे सेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? हे सेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे आणि हे अधिवेशन किंवा सत्र समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? हा जो अधिकार आहे बोलवण्याचा किंवा समाप्त करण्याचा तो आहे राष्ट्रपतींना. कोणाचा आहे? राष्ट्रपतींना. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला की हे अधिवेशन राष्ट्रपती कोणत्या आर्टिकलनुसार बोलवू शकतो किंवा समाप्त करू शकतो? माहिती आहे का तुम्हाला? अधिवेशन आहे 85, आर्टिकल नंबर 85, कलम नंबर 85 नुसार. कोणती कलम नंबर? कलम नंबर 85 नुसार राष्ट्रपती लोकसभेचं अधिवेशन बोलू शकतो, राज्यसभेचं अधिवेशन बोलू शकतो, लोकसभेचं अधिवेशन संपवू शकतो आणि सेम राज्यसभेचं अधिवेशन सुद्धा काय करू शकतो? संपवू शकतो. आर्टिकल नंबर 85. बरोबर. मग तुम्हाला प्रश्न विचारतो, आयोग प्रश्न विचारतो की तुमच्या संसदेमध्ये मिनिमम वर्षभरामध्ये किती अधिवेशन घेतले पाहिजे? सांगा मला. तुमच्या पार्लिमेंटमध्ये वर्षभरामध्ये मिनिमम किती अधिवेशन घ्यायला पाहिजे? सांगा बरं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा किती बरोबर? व्हेरी गुड, व्हेरी. किती घ्यायला पाहिजे? मिनिमम किती घ्यायला पाहिजे? हो, मिनिमम किती घ्यायला पाहिजे? मॅक्झिमम किती घ्यायला पाहिजे? मिनिमम 2 घ्यायला पाहिजे. आणि 2 सेशन मधली मॅक्झिमम गॅप किती पाहिजे? 2 सेशन मधली मॅक्झिमम गॅप किती पाहिजे? 2 सेशन मधली. किती बरोबर? व्हेरी गुड, 6 मंथ. किती बरोबर? 2 सेशन मधली मॅक्झिमम गॅप किती पाहिजे? 6 मंथ. किती पाहिजे? 6 मंथ. बघा, आयोग कशाही पद्धतीने तुम्हाला वेगळे वेगळे प्रश्न विचारतात. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अधिवेशन बोलवतो? कोणती कलम आहे? 85. कोणती कलम आहे? 85. बोलावतो आणि सत्र समाप्ती करतो. हा मुद्दा. नंतर मिनिमम सेशन किती घेतलं? मिनिमम 2, मॅक्झिमम किती? 3. आणि 2 सेशन मधला म्हणजे मान्सून मधला आणि विंटर मधला किंवा मान्सून मधला किंवा बजेट मधला किंवा बजेट मधला आणि मान्सून मधला तर डिफरन्स आहे. मॅक्झिमम डिफरन्स हा 6 महिन्यापासून. किती महिने? 6.
समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का? सत्र समाप्ती म्हणजे काय? हा अधिकार राष्ट्रपतीला आहे, राष्ट्रपती बोलू शकतो आणि राष्ट्रपती सत्र समाप्ती सुद्धा करू शकतो. समजलं का सगळ्यांना? जास्त मोठा पॉईंट नाही आहे. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. अरे नाही 3 म्हणजे बघणार आहे. मॅक्झिमम 3 म्हणजे काय? बजेट, मान्सून आणि विंटर. म्हणजे वर्षभरामध्ये आपण मॅक्झिमम 3 घेतो. वर्षभरामध्ये आपण मॅक्झिमम 3 घेतो. कोणत्या? बजेट, मान्सून आणि विंटर. पण मिनिमम विचारलं तर किती असला पाहिजे? 2. आता लक्षात आलं? तुझ्या लक्षात आलं मयूर? मिनिमम 2 आहे, मॅक्झिमम 3 आहे. बरोबर? व्हेरी गुड. लक्षात आलं? चला नेक्स्ट विसर्जित होणे. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये 17 किंवा 17 समाप्तीमध्ये एक पॉईंट सांगायचं विसरलो. एक मिनिट. वाचून दिला जळलं काय? एक मिनिट होल्ड कर. एक मिनिट ठीक आहे झालं. 17 समाप्तीमध्ये समजा राष्ट्रपती सत्र समाप्ती केला तर नवीन सत्र कधी चालू होणार आहे याची डेट, याचा प्लेस आणि याचं व्हेन्यू म्हणजे प्लेस. बरोबर? हे सांगावं लागतं. हा मुद्दा सुद्धा तुम्ही ते क्लिअर करा. म्हणजे काय? सत्र समाप्ती जर झालं कोण करणार? राष्ट्रपती. सत्राला समाप्त पण कोण करणार? राष्ट्रपती. त्याला चालू पण कोण करणार? राष्ट्रपती. जर त्याने एखादी सत्र समाप्त केलं त्याला नवीन सेशन, नवीन अधिवेशन कधी चालू होणार आहे याची डेट, याची दिनांक आणि याचा प्लेस याला सांगावं लागतं. हा शेवटचा पॉईंट राहिला. आता विसर्जित होणे. विसर्जित होण्यामध्ये 2 मुद्दे असतात. काय काय विसर्जित होतं? बरोबर? लोकसभा विसर्जित होतं की राज्यसभा विसर्जित? सांगा बरं मला. लोकसभा विसर्जित होतं की राज्यसभा विसर्जित? सांगा मला. लोकसभा विसर्जित होतं की राज्यसभा विसर्जित? सांगा मला. लोकसभा विसर्जित. राज्यसभा होतं का? नाही. राज्यसभा हे परमनंट हाऊस आहे. परमनंट हाऊस आहे म्हणजे स्थायी सभा कधी विसर्जित होतं. दुसरं जे आहे लोकसभा हे अस्थायी आहे म्हणजे टेम्पररी ऑफिस आहे. बरोबर? टेम्पररी ऑफिस आहे. तर हे टेम्पररी ऑफिस 2 कंडिशन मध्ये विसर्जित होतं. 2 कंडिशन. एक आफ्टर एव्हरी 5 इयर्स नंतर, 5 वर्षानंतर. याला दुसरं नाव आहे ऑटोमॅटिक डिझॉल्युशन. स्वतःहून विसर्जित होतं. पण कधी? 5 वर्ष संपल्यानंतर. कधी विसर्जित होतं? 5 वर्ष संपल्यानंतर. कधी विसर्जित होतं? 5 वर्ष संपल्या. आणि सेकंड कंडिशन आहे, ती सेकंड कंडिशन म्हणतो प्रेसिडेंट. म्हणजे कोण? राष्ट्रपती. प्रेसिडेंट करतो म्हणजे राष्ट्रपती करतो. पण कोणाच्या सांगण्यावरून? पीएमच्या सांगण्यावरून. कोणाच्या सांगण्यावरून? पीएमच्या सांगण्यावरून. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स असतील आता असंख्य डाऊट्स क्लिअर झाले की विसर्जित होणे म्हणजे काय? विसर्जित होणे. लोकसभा विसर्जित होणे, राज्यसभा विसर्जित होणे. राज्यसभा कधी विसर्जित होत नाही कारण ते परमनंट हाऊस आहे. टेम्पररी हाऊस कोणता आहे? लोकसभा. कोणत्या 2 कंडिशन मध्ये होतं? आफ्टर एव्हरी 5 इयर्स नंतर म्हणजे ऑटोमॅटिक डिझॉल्युशन आणि एक करता प्रेसिडेंट पीएमच्या सांगण्यावरून. 2 कंडिशन. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. सत्र विसर्जन होणे म्हणजे लोकसभा विसर्जित होणे. बरोबर का? सत्र विसर्जित होणे म्हणजे लोकसभा विसर्जित होणे. बरोबर का? अगदी बरोबर. ऍब्सोल्युटली बरोबर. पण त्या चुकली तू नाही.
अगदी बरोबर. सत्र म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सेशन, अधिवेशन संपणे. अगदी बरोबर. सत्र म्हणजे काय? अधिवेशन संपणे. आणि अधिवेशन संपणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अधिवेशन संपणे म्हणजे तुमची लोकसभा विसर्जित होणे नाही. बरोबर. पण मला सांगा, एखादी सत्र संपलं, त्या सत्रामध्ये जर एखादी बिल असलं फॉर एक्झाम्पल, तर त्या बिलला नष्ट होतं का ते बिल? या सत्र जर विसर्जित झालं तर बिल लॅप्स होतं का? बिल नष्ट होतं का? सांगा मला. बिल नष्ट होतं का? बिल नष्ट होतं का? नाही. अगदी बरोबर. नाही ना बघता. सत्र विसर्जन म्हणजे काय रे? सत्र विसर्जन म्हणजे एखादी सत्र, म्हणजे बजेट असो, अधिवेशन असो, किंवा बजेट असो, मान्सून असो किंवा विंटर असो, या तिन्ही सेशन पैकी कोणतेही सेशन काय झालं? विसर्जित झालं किंवा सत्र संपलं, तर अशा परिस्थितीमध्ये बिलवर, त्या विधेयकावर काहीही परिणाम पडत नाही. त्या विधेयकावर काहीही परिणाम पडत नाही. परिणाम कधी पडतो? लोकसभा विसर्जित झाली. लोकसभा विसर्जित झाली तर. लोकसभा विसर्जित झाली. इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांना? इथपर्यंत डाऊट क्लिअर झाला? इथपर्यंत डाऊट क्लिअर झाला का सगळ्यांचा? की माझं फक्त लोकसभा विसर्जित झाली तरच माझं काय होतं? बिलवर परिणाम पडतं. अदरवाईज माझ्या बिलांवर, माझ्या विधेयकावर किंवा माझ्या विधेयकावर परिणाम पडत नाही. फक्त लोकसभा विसर्जित झाली तरच परिणाम पडतो, अदरवाईज. इतके डाऊट्स क्लिअर झाले? इतके डाऊट्स क्लिअर झाले सगळ्यांचे? विशाल, ठीक आहे. पूजा कुठे गेली? पूजाला दिसते मला. पूजा तुला ग आता याच्यामध्ये 7 कंडिशन आहेत. बरोबर. विसर्जित होण्यामध्ये 7 कंडिशन आहेत. कुठे बिल लॅस होतं, कुठे बिल लॅस होत नाही. ठीक आहे. मी या 7ही कंडिशन तुम्हाला उद्या मॉर्निंगला शिकवतो. आता जर मी शिकवलं तुम्ही कन्फ्युज होणार. आता जर तुम्ही शिकवलं ना, आता कसं आहे, आपण 3-4 क्लास ऑलरेडी केलेले आहेत. बरोबर. आता जर मी तुम्हाला 7ही कंडिशन सांगले तर तुम्ही तुमच्या डोक्याच्या वरतून चालत आहे. बरोबर. म्हणून मी या विसर्जित होण्यामधला, जेव्हा लोकसभा विसर्जित होते, कोणत्या बिलवर बिल नष्ट होतात, कोणते बिल पास होतात, या सगळ्या कंडिशन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. फक्त मी 3 कंडिशन तुम्हाला आता सांगतो, प्रेसिडेंटवाल्या, आणि नंतरच्या 4, 5, 6, 7 या कंडिशन मी तुम्हाला आपल्याला सांगतो. कारण की त्याच्यामध्ये रिझन आहे. जर आज मी सांगितलं तुमच्या डोक्याच्या वरतून चालणार, बरोबर, आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डोक्याच्या वरती काही जाऊ देत नाही, सगळे डोक्याच्या आतमध्ये जातात. बरोबर. म्हणून मी तुम्हाला माझ्या हिशोबाने पॉलिटी शिकवतो. बरोबर. लक्ष द्या. एक पहिलं, लोकसभेतून बिल पास झालं. कुठून? लोकसभेतून राज्यसभेकडे गेलं, राज्यसभेतून बिल पास झालं, आणि अशा परिस्थितीमध्ये काय झाली? लोकसभा विसर्जित झाली. बघा, लक्ष द्या. बस इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दरवर्षी एक्झाम एक प्रश्न या टॉपिकवर विचारला जाईल. दरवर्षी 19चा पण पेपर जर तुम्ही उघडून बघितला तरी प्रश्न दिसेल. 18चा पेपर बघितला तरी तुम्हाला दिसेल की असा प्रश्न आहे. बरोबर. लोकसभेतून विधेयक पास झालं, कुठे गेलं? राज्यसभेत. आणि हे विधेयक कुठे पाठवलं? शेवटी तुम्हाला माहित आहे, राष्ट्र. विधेयक राष्ट्र. हे विधेयक आला राष्ट्र. जर या परिस्थितीमध्ये लोकसभा काय झाली हो? विसर्जित झाली. या परिस्थितीमध्ये लोकसभा काय झाली हो? विसर्जित झाली. तरी सुद्धा त्या विधेयकावर काहीही फरक पडत नाही. ते बिल कोणाला जातं? राष्ट्रपतीकडे. म्हणजे ते बिल नष्ट होत नाही. नष्ट होत नाही. पहिली. दुसरी कंडिशन, लोकसभेतून बिल पास झालं, राज्यसभेतून बिल पास झालं, दोन्ही गृहातून पास झालं, कोणती मेजॉरिटी? पुढे गेलं राष्ट्र. पुढे गेलं राष्ट्र. वापस पाठवलं. राष्ट्रपतींनी रिकन्सिडरेशन म्हणजे पुनर्विचारणी केलं, वापस पाठवलं. आणि अशा कालावधीमध्ये लोकसभा काय झाली हो? विसर्जित झाली. लोकसभा झाली विसर्जित. तरी सुद्धा त्या बिलवर काहीही परिणाम पडत नाही. म्हणजे बिल नष्ट होत नाही. बिल नष्ट होत नाही. ठीक आहे. 2 झाले. तिसरी, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मतभेद निर्माण झाले. काय झाले? मतभेद निर्माण. बरोबर. मतभेद निर्माण. म्हणून डेडलॉक आला.
म्हणजे ती विधेयक पुढे जाऊ शकत नाही आणि मागे येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतो. काय? संयुक्त बैठक बोलवतो. संयुक्त बैठक. आणि जेव्हा संयुक्त बैठक बोलावली जाते, जेव्हा राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावली जातात, तेव्हा बिल नष्ट होत नाही, जरी लोकसभा काय झाली असेल, विसर्जित झाली असेल तरी. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लोकसभेतून बिल पास झालं, राज्यसभेमध्ये गेलं, राष्ट्रपती आला तर बिल झाला. लोकसभेतून पास झालं, राज्यसभेतून पास झालं, राष्ट्रपती पुन्हा विसरले होतं, पण लोकसभा विसरली, बिलवर काहीच नाही. नंतर दोघांमध्ये डेडलॉक आला, राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवली आणि तर लोकसभा विसरली, तरी त्याच्यावर काय होतं, बिल होतं. तर मी सरळ म्हणतो, एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा जर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला आणि तिथे राष्ट्रपती नावाचा उल्लेख केला, तर बिल लाभ शुल्क सांगा मला. लक्षात ठेवायची सांगितली शॉर्टकट ट्रिक की जर तुम्हाला हे 3 कंडिशन विचारला, तर 3 कंडिशन मध्ये जर तुम्हाला विचारलं राष्ट्रपती आहे, ज्या राष्ट्रपतीचा उल्लेख केलेला आहे त्या स्टेटमेंटमध्ये बिल नष्ट होतं का? त्या स्टेटमेंटमध्ये बिल नष्ट होणार नाही. त्या स्टेटमेंटमध्ये सांगतो बिल काय होणार, नष्ट होणार नाही. सगळ्यांना कळालं का रे? विशाखा व्हेरी गुड. बाकी लोक प्रज्ञा, मयूर, सुवर्ण, रजत. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे, जिथे राष्ट्रपतीचा उल्लेख आहे तिथं बिल लॅप्स होत नाही. सरळ भाषेमध्ये जिथे राष्ट्रपतीचा उल्लेख केला जातो त्याच्यामध्ये बिल लॅप्स होत नाही. बरोबर? आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या नंतरच्या ज्या 4 कंडिशन ना, त्याला मी तुम्हाला उद्या शिकवतो. जर आज जर शिकवलं, समजून जा की तुमच्या डोक्याच्यावरून सगळं चालू आहे. बरोबर? म्हणून आपण सगळे तुमच्या डोक्याच्या अंदरमध्ये टाकायचं आहे. म्हणून मी तुम्हाला आज सांगत नाही, तुम्हाला मी उद्या सांगतो. ठीक आहे? बाकीच्या कंडिशन मी तुम्हाला 4ही कंडिशन उद्या सांगतो. आता काय सांगणार? आता तुम्हाला सांगणार संयुक्त बैठक. आता काय सांगणार आहे तुम्हाला? संयुक्त बैठक. पॉइंट वाईज लिहून देणार, जबरदस्त. तुम्ही एक्झाममध्ये कसाही प्रश्न आला तरी तो तुमचा संयुक्त बैठक. तिसरी कंडिशन, जेव्हा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मतभेद निर्माण होतात. काय? मतभेद निर्माण म्हणजे डेडलॉक फॉर्म होतो. अशा परिस्थितीमध्ये आर्टिकल नंबर 108चा वापर करून प्रेसिडेंट म्हणजे कोण? राष्ट्रपती. प्रेसिडेंट राष्ट्रपती आर्टिकल नंबर 108चा वापर काय करतो? संयुक्त बैठक बोलवतो. संयुक्त कधी कंडिशन असायला पाहिजे? लोकसभा आणि राज्यसभेमध्ये डेडलॉक. आता म्हणते किती बसली सांगा मला, कितीदा बसली संयुक्त बैठक? आता म्हणते किती बसली संयुक्त बैठक? आता म्हणते किती बसली? 3दा. व्हेरी गुड. कोणते कोणते बिल आहे सांगू शकता मला? कोणते कोणते विधेयक आहे सांगू शकता? व्हेरी गुड. डावरी, ॲब्सोल्युटली फाईन. डावरी, टाळा आणि बँकिंग सर्व्हिसेस. आतापर्यंत या 3 बिलसाठी काय म्हटलं मित्रांनो, ही संयुक्त बैठक असते. 3 पेक्षा जास्त नाही. कधी बसवल्या 3दा. मग प्रश्न कसा येतो? या संयुक्त बैठकीचा जो कार्यकाळ आहे, जी आपली कार्यप्रणाली आहे, ही संसदेच्या कार्यप्रणालीनुसार बनते. बरोबर का? संसदेच्या कार्यप्रणालीनुसार चालत नाही. संसदेच्या कार्यप्रणालीनुसार चालत नाही. ही चालतं लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार. कोणानुसार? लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार. हा महत्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही बुकामध्ये नमूद केलेलं नाही. लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार. लोकसभेच्या, राज्यसभेच्या पण नाही, कोणाच्या? लोकसभेच्या कार्यप्रणालीनुसार. बरोबर? आर्टिकल नंबर 108 राष्ट्रपती बोलवतो. आतापर्यंत 3दा बोलवली आहे. डावरी, टाळा आणि बँकिंग सर्व्हिसेस. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची जी कार्यप्रणाली आहे कोणासाठी आहे? लोकसभेच्या कार्यप्रणालीसाठी.
लोकसभेच्या कार्यप्रणाली. बरोबर, ठीक आहे. मग मला सांगा, आतापर्यंत लोकसभेच्या सभापतींनी कितीदा निर्णायक मत दिले? आतापर्यंत लोकसभेच्या सभापतींनी कितीदा निर्णायक मत दिलाय, म्हणजे कास्टिंग वोट दिलेला आहे? सांगा मला, कितीदा दिलाय कास्टिंग वोट? आतापर्यंत एकदाही दिलेलं नाही. आतापर्यंत एकदाही लोकसभेच्या सभापतींनी कास्टिंग वोट दिलेलं नाही, म्हणजे निर्णायक मत दिलेलं. क्लिअर झाले का डाऊट्स? सगळे डाऊट्स क्लिअर झाले का? सांगा आता. काही डाऊट्स असतील तर मला विचारा. एकदा व्हेरी गुड सर, व्हेरी एकदाही. काही डाऊट्स असतील तर मला विचारा. काही डाऊट्स असतील तर आता मला विचारा, तुम्ही पुढे जाऊ. काही डाऊट क्लिअर? सगळंच क्लिअर, सगळं A to Z क्लिअर झालं का? आतापर्यंत जेवढं मी शिकवलंय सगळं क्लिअर झालंय का? थँक्यू. म्हणजे मी खूपच छान शिकवतो बरोबर ना, त्यामुळे सगळे डाऊट्स क्लिअर होतात. इंग्लिश वर्ड हा व्हेरी बिग पॉईंट. आणि या संयुक्त बैठकीचा जो कोरम असतो ना, जी घरपुरती असते ना, 1/10 बर, पण सिंगल हाऊसची नाही, दोन्ही हाऊसची, बोथ हाऊसचं पार्लिमेंट जो कोरम असतो ना 1/10. थँक्यू. 1/10 बोथ द हाऊसेस ऑफ पार्लिमेंट. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, जरी लोकसभा विषयी झाली असेल आणि संयुक्त बैठक बोलवलेली आहे, तर ते विधेयक लॅप्स होत नाही. ते विधेयक लॅप्स होत का? एवढं सगळ्यांना क्लिअर झालं? मयूर, थँक्यू. तुम्हाला एक पॉईंट सांगितलं. चला, क्लिअर झाला? आता आपल्याकडे 3 कंडिशन झाल्या, 4 कंडिशन. तुम्ही मला उद्याला मॉर्निंगला सांगतो 4 कंडिशन. बरोबर. आता सांगितलं खिचडी नको व्हायला. बरोबर. ठीक आहे. आता आपण बघू समित्या म्हणजे ना, लोकलेखा समिती आहे, सार्वजनिक उपक्रम समिती आहे, बरोबर, त्या समित्या. तुम्हाला माहिती आहे तुमच्या देशामध्ये समिती का बसतात? रिझन. तुमच्या देशामध्ये समिती का? समिती म्हणजे कमिटी. त्यालाच आपण म्हणू शकतो कमिशन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ना, कमिशन आपल्या देशामध्ये काय होतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही जर मार्केटमध्ये गेला, ठीक आहे, तुम्ही जर मार्केटमध्ये गेला विद्यार्थी, एकटे जाता का? एकटे जाता का? कधीच नाही, शक्यच नाही. एकटे जाऊ शकत नाही आपण. कोणतरी आपल्याला सोबत पाहिजे. का? कारण की जर आपल्याला कपडे घ्यायचे असतील, आपल्याला ड्रेस घ्यायचे असतील, बरोबर, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही चॉईसेस, बरोबर, काही रेकमेंडेशन, म्हणजे हे घ्यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे, काही सजेशन असं घ्यायला पाहिजे, असं घ्यायला पाहिजे, सजेशन, बरोबर, काही डूज डोंट, बरोबर, असं करा तसं करा, बरोबर. सगळ्यात इम्पॉर्टंट हे तर नाही आहे, हे तर आपल्याला परीक्षेत दुसरी शिकायचं आहे, पण जोक पाठ म्हणून टाईम काढून घ्यायचा. आता समजा तुमच्या देशामध्ये चालू महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन चालू, मराठा आंदोलन द्यायचं की नाही द्यायचं, तर गव्हर्नमेंट काय करतं? कमिटी बसून देतं. गव्हर्नमेंट काय करतं? कमिटी बसवतं. कमिटी बसवतं, जोपर्यंत निर्णय देत नाही, जेव्हा कमिटी निर्णय देत नाही तोपर्यंत आमचा वेट चाललाय, आम्ही कमिटी बसवली आहे, कमिटीचे निर्णय देईल तेव्हा आम्ही आदेश देणार. म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं काम काय? गव्हर्नमेंट काम करायचं की तो कालावधी निघून जायला, बरोबर, सगळ्यात महत्वाचं. पण आपल्याला जेव्हा शिकायचं असतं, जेव्हा आपण आता तुम्ही गव्हर्नमेंट अधिकारी होणार आहे, तेव्हा ते तुम्हाला विचारलं समितीचं गठन का करा? आपल्या देशाला काहीतरी चॉईसेस पाहिजे, काहीतरी रेकमेंडेशन पाहिजे, काहीतरी सजेशन पाहिजे, काहीतरी डूज अँड डोंट्स पाहिजे. या कारणास्तव आपल्या देशामध्ये समिती असते. बरं, तुम्हाला माहित आहे तुमच्या देशाचा पूर्ण जो कारभार आहे ना, तो संसदेने.
मिळालं संसदेमध्ये. मग संसदेमध्ये जर पुढे भारताचा कारभार लागत असेल तर विद्यार्थी मित्रांनो संसदेमध्ये समिती बसवणं गरजेचं आहे की नाही. यासाठी तुमच्या संसदेमध्ये महत्वाच्या 3 समित्या आहेत. चला पहिलीचं नाव आहे मी काय म्हणतो पॅक कमिटी, मराठीमध्ये हिला म्हणतात लोकलेखा समिती. लोकलेखा समिती. दुसरं समिती आहे पब्लिक अंडरटेकिंग कमिटी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात सार्वजनिक उपक्रम समिती. सार्वजनिक उपक्रम समिती. आणि तिसरी समिती आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, ती म्हणजे लोक अंदाज समिती. याला तुम्ही अंदाज समिती म्हटलं तरी चालेल, याला तुम्ही लोक अंदाज समिती म्हटलं तरी चालेल. मी याला म्हणतो एस्टिमेटेड कमिटी. एस्टिमेटेड म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल विधायक, आपल्या देशामध्ये जे सरकार आहे, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, ही समिती काय बसवतं? काय बसवतं? चॉईसेस, रेकमेंडेशन, सजेशन आणि डिसिजन. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्राला मैत्रिणीला का घेऊन जाता? तुम्हाला चॉईसेस मिळावं, तुम्हाला सजेशन मिळावं. एखादी काळा मुलगा असेल किंवा साधा मुलगा असेल बरोबर, त्याच्यावर डार्क कलरचे कपडे शोभतात का, की फेंट कलरचे कपडे शोभतात का. एखादी गुरा मुलगा असेल त्याच्यावर फेंट दिसतं की डार्क शोभतं बरोबर. हे सगळं आपण हे आपल्याला सांगू शकतो. कधीमध्ये पैशामध्ये सुद्धा आपण तिला किंवा त्याला घेऊन बरोबर. म्हणजे कमिशन आपण देशामध्ये काय चॉईसेस, रिकमेंडेशन, सजेशन बरोबर. म्हणून आपल्या संसदेमध्ये तर पूर्ण देशाचा कारभार चालतो. आणि या संसदेला जर काही रेकमेंडेशन पाहिजे असतील, या संसदेला काही रेकमेंडेशन पाहिजे असतील तर आपण काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? काय करायला पाहिजे? समित्या गठीत करायला पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये 3 इम्पॉर्टंट समित्या आहेत. बाकीच्या सुद्धा 22-23 ज्या संसदीय समित्या आहेत आपण त्यात नाही घेणार सगळ्या, पण ज्या 3 आहेत त्या 3 तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न येतो त्या आपण ते समजून घ्यायचं. ठीक आहे. किती लोक थकलात, किती लोक थकलात, किती लोक क्लास करून थकले आहेत. दररोजचे 4 क्लास करतात तर वाटतं की त्यांना आता मोटिवेशनची गरज आहे. सांगा बरं मला. किती लोकांना असं वाटतं की एक्झाम पुढे गेली की व्हायला नको होती. सांगा बरं मला. स्नेही गेली का? आता आपण शिकणार आहोत लोकलेखा समिती. लोकलेखा समिती कोण शिकणार आहोत? सगळ्यात पहिले लोकलेखा. मी पहिले सेपरेटली शिकवतो आणि नंतर काय येतो डायरेक्टली कंबाईन करून एका पेजवर तुम्ही संपूर्ण लावा उद्याला. आता आपण एक एक्सप्लेन करतो. लोकलेखा समिती या समितीची स्थापना 1919च्या कायद्यावर झाली. विचारलं तुम्हाला लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या ऍक्ट नुसार करण्यात आली? कधी? 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट 1920. आणि जर तुम्हाला पहिल्यांदा कसा प्रश्न येतो, या कमिटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1921. लक्ष द्या. म्हणाल नको मला आयोगाने प्रश्न विचारला. प्रश्न कसा विचार आयोग की कोणत्या कायद्यामध्ये स्थापना झाली? 1919. कोणत्या वर्षी झाली? हे काय ऍक्टचं वर्ष आहे. ऍक्ट मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्टचं वर्ष आहे 1919. पण जे या कमिटीची स्थापनेचं वर्ष बोलतात आम्ही तुम्हाला सांगितलं 1919च्या कायद्यामध्ये 2 गृह म्हटलं ड्युअल हाऊस बरोबर. लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस बघण्यात आलं. त्याचं टेबल इम्प्लिमेंटेशन आपण 1930 आहे. सदस्य किती सांगा मला याच्यामध्ये? सदस्य किती? सदस्य आहे 22 आहे. त्याचं काम वगैरे पहिले फाक्षी लढा सांगतो ना, तर तुम्हाला कन्सेप्शन लढा सांगतो. 15 लोकसभा 22. टोटल सदस्य किती आहेत? 22. टोटल सदस्य किती आहेत? 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. मग प्रश्न आहे विचारतो, हे जे 22 लोक आहे यांचं इलेक्शन कसं होतं? जे 22 लोक आहे यांचं इलेक्शन कसं होतं? यांचं इलेक्शन होतं प्रमाणावशी पद्धतीने.
प्रमाणशीर पद्धत. प्रमाणशीर पद्धत कोणती पद्धत आहे? प्रमाणशीर पद्धत. व्हेरी गुड. प्रमाणशीर पद्धत. तसेच एकल संक्रमणीय पद्धत. एकल संक्रमणीय ही पद्धत वापरण्याचा रिझन काय? हे पद्धत यूज करण्याचा रिझन काय की सगळ्या पार्टीजना काय मिळायला पाहिजे? रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. सगळ्या पार्टीला काय मिळायला पाहिजे? रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे. ऑल पार्टी रिप्रेझेंटेशन साठी हे बहुमत ऑप्शन हे पद्धत वापरले जातं. बघा लक्ष द्या, तुम्हाला खूप कन्फ्युजन करेल आहे की लोकलेखा समितीचं गठन कसं होतं? 1919 कायद्यानुसार. कधी झालं? 1921 साली. किती सदस्य आहेत? 22 सदस्य आहेत. 15 लोकसभा, 7. यांची निवडणूक पद्धती अप्रत्यक्ष पद्धतीने होती. अगदी बरोबर. अप्रत्यक्ष पद्धती. अगदी बरोबर. प्रमाणशीर पद्धत तसेच एकल संक्रमणीय पद्धत. चुकीचं काहीच नाही. पण का होतं? का होतं? त्याच्यामध्ये रिझन आहे की तुमच्या प्रत्येक पार्टीच्या सदस्यांना काय मिळायला पाहिजे? प्रत्येक पार्टी सदस्यांना काय मिळायला पाहिजे? हे रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून. प्रत्येक पार्टी सदस्यांना काय मिळावं? रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून. किंवा प्रत्येक पार्लिमेंटच्या सदस्यांना रिप्रेझेंटेशन मिळावं. हा सगळ्यात समजदार आहे. प्रत्येक पार्टीच्या सदस्यांना रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून. कळालं का? लक्षात आलं का? कळालं? नेक्स्ट, या कमिटीचा जो कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो? 1 year. 1 year असतो. बरोबर. दुसरा नेक्स्ट पॉईंट, एका वर्षामध्ये दुसरी आपण इस्टॅब्लिश करतो. पहिले 22, दुसरे 22, तिसरे 22, तिसरे 22 असे टोटल 5 वर्ष. नेक्स्ट, या समितीमध्ये मिनिस्टर असतात. या समितीमध्ये कोणताही मिनिस्टर होत नाही, पार्टिसिपेट करू शकत नाही किंवा कोणताही मिनिस्टर या तिन्ही समितीचा सदस्य बनू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं बोलतो, कोणताही मिनिस्टर, कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही. लोकलेखा अंदाज असो की सार्वजनिक, या तिन्ही समितीचा कोणताही मंत्री सदस्य बनू शकत नाही. का? त्याच्यामागे रिझन आहे. आणि रिझन थोडा वेळा तुमच्या डोळ्यासमोर येईल. तुम्ही मला सांगाल की सर का बरं इथे मिनिस्टरची सभासद असतात. बरोबर. तर या लोकलेखा समितीचा जो अध्यक्ष आहे, जो अध्यक्ष निवडला जातो, तो निवडतो सभापती. कोणत्या पक्षाचा असतो तो? मेजॉरिटी पक्षात. कोणत्या पक्षाचा असतो तो? मेजॉरिटी पक्षाचा. पण मेजॉरिटी पेक्षाचा, मी तुम्हाला म्हटलं मेजॉरिटी, अगदी बरोबर, चुकीचं काहीच नाही. पण 1967 1967 अगदी बरोबर. व्हेरी गुड. अगदी बरोबर. व्हेरी गुड. बरोबर. अगदी बरोबर. सभापती कोण? लोकसभेचा सभापती काय करतो? या कमिटीच्या अध्यक्षांची नेमणूक करतो. या कमिटीच्या अध्यक्षांची नेमणूक कोण? लोकसभेचा सभापती. मग 1967 पर्यंत सेम पार्टीचा असायला पाहिजे, म्हणजे जी मेजॉरिटी पार्टी आहे त्याचाच काय असायला पाहिजे? अध्यक्ष असायला पाहिजे. पण 1967 ला बाय कन्व्हेन्शन, लक्ष द्या, बाय कन्व्हेन्शन, बाय प्रक्रिया, ते नमूद केलेलं नाही बरं ना, संविधानामध्ये नमूद आहे ना, संसदेच्या कायद्यामध्ये जातात. बाय कन्व्हेन्शन म्हणजे प्रक्रियेनुसार काय केलं जातं? विरोधी पक्षनेता, लीडर ऑफ ऑपोजिशन, विरोधी पक्षनेता, लीडर ऑफ ऑपोजिशन, म्हणजे विरोधी पक्षामधूनच याचा काय असायला पाहिजे? अध्यक्ष असायला पाहिजे. किती लोकांना समजलंय? किती लोकांना समजला आपण की लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची जी शिफारस आहे, त्याची नेमणूक आहे, कोण करतं? लोकसभेचा सभापती. पहिला मुद्दा. तर 1967 पर्यंत मेजॉरिटी पक्षाचा काय असावा? अध्यक्ष असावा. मेजॉरिटी पक्षाचा काय असावा? अध्यक्ष असावा. बरोबर. पण 1967 ला ना संविधानामध्ये नमूद केलं, कुठे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलं, ना कुठे पार्लिमेंट मध्ये लिहिलं, तर बाय कन्व्हेन्शन, बाय प्रक्रियानुसार आपण काय करतो? आता विरोधी पक्षातील एखाद्या व्यक्तीला काय म्हणतो? सभापती, याचा अध्यक्ष बनवतो. समजलं का?
रजतला आलोला प्रोजेक्ट बाकी स्नेही विशाखा क्लिअर झालं सगळ्यांना क्लिअर झालं का रे ठीक आहे नेक्स्ट क्लिअर ठीक आहे आता या समितीला अंदाज समितीची बहीण म्हणली अंदाज समितीची बहीण म्हणतात हा प्रश्न विचारला बरं बहीण भाऊ सुद्धा विचारतोय म्हणजे खालीलपैकी कोणत्या दोन समितीला बहीण भाऊंचा बहीण किंवा भावाचा दर्जा आहे लोकरेखा समिती आणि अंदाज समिती समिती पुलिंगी असतं बरोबर समिती असतं तर पुलिंगी वापरतात समिती म्हणून याला स्थायी नाव म्हणतात बहिणी नाव म्हणतात याला दोन्हीला काय म्हणतात ट्विन सिस्टर म्हणजे जुळ्या बहिणी असं म्हणतात ठीक आहे आणि लोकलेखा समितीला कॅगचा महालेखा परीक्षकचा मित्र तत्वज्ञान म्हणजे काय फिलॉसॉफी सांगणार फ्रेंड अँड फिलॉसॉफर म्हटलं जातं हा सुद्धा प्रश्न आलेला विचार लोकलेखा समितीला कोणत्या समितीची बहीण म्हटलं जातं अंदाज समिती बरोबर आणि कोणत्या बॉडीचा त्याला मित्र आणि तत्वज्ञान म्हटलं जातं फ्रेंड अँड फिलॉसॉफर म्हटलं जातं त्या म्हणजे महालेखा परीक्षक हा पण क्लिअर झाला का म्हटलं जातं मी तुम्हाला रिझन सांग का म्हटलं सांगा मला हे दोन क्लिअर झालं की अंदाज समितीला बहीण म्हटलं जातं आणि याला आपण काय म्हणतो आपण मित्र आणि फिलॉसॉफर मित्र आणि फिलॉसॉफर आता मित्र आणि फिलॉसॉफर पहिले का म्हणतो तुम्हाला माहिती आहे तुमच्या देशामध्ये एक कॉन्स्टिट्यूशन बॉडी आहे त्याचं नाव आहे महालेखा परीक्षक क्या ऑफिसर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आहे तुमच्या देशामध्ये या बॉडीचं काम काय सेंटर गव्हर्नमेंट कुठे फंड अलोकेट केलेला अलोकेट म्हणजे फंड लावून कुठून फंड जनरेट केलेला जनरेट म्हणजे काय सेविंग इन्कम झाला त्याला सेविंग करावं लागेल कुठून पैसा कमावा लागेल बरं सेविंग आणि कुठे एक्सपेंडिचर केलेला म्हणजे सेविंग अँड एक्सपेंडिचर म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कुठे कुठे पैसा लावला आणि कुठे कुठे पैसा सेविंग केला आहे हा सगळ्या बघण्याचा जो हिशोब आहे परत असतो कॅगचा असतो बरोबर आणि कॅग काय करतो जे आपले रिपोर्ट आहे कोणाला पाठवतो प्रेसिडेंटला देन प्रेसिडेंट म्हणून पुढे लोकसभा आणि राज्यसभा बरोबर आणि जेव्हा कॅग हे सगळे रिपोर्ट काढत असतं ना बरोबर प्रेसिडेंटकडे देतं कॅग जेव्हा रिपोर्ट प्रेसिडेंटकडे देतं प्रेसिडेंट कुठे पाठवतो या कमिटीकडे पाठवतो या कमिटीचा अनालिसिस करा बरोबर आणि जर या कमिटीमध्ये जर मिनिस्टर असला मला माहिती आहे अलोकेशन ऑफ फंड कोण आहे मिनिस्टरांचं काम आहे आणि ज्या कमिटीमध्ये मी जाऊन तेच माझ्या विरुद्ध केस आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच विचार करा मी त्यांना 5 तरी देईन का पुढे म्हणून मिनिस्टरला या समितीमध्ये स्थान दिलं जात नाही कारण की त्यांना कॅगने जे दिलेले रिपोर्ट आहे त्याचा अनालिसिस करायचं असतं आणि जर त्या कमिटीमध्ये जर मिनिस्टर असेल तर माझ्या विरुद्ध जर एखादी केस आली बरोबर मी मिनिस्टर आहे मी फायनान्स मिनिस्टर आहे मीच देशामध्ये बजेट अलोकेशनचं काम करतो मी जिथं लावले तिथं लावून दिले बरोबर कॅगने रिपोर्ट काढले त्या बजेटच्या अलोकेशनमध्ये आणि कोणाला दिले लोकलेखा समिती आणि लोकलेखा समितीमध्ये मी आहे मी पास करले का त्याला मी पासच नाही करणार ना मी त्याला म्हणून जाऊ दे हे चुकीचं आहे हे असं नाहीच आहे मी असं लावलंच नाही बरोबर म्हणून विद्यार्थी मित्रांनो या लोकलेखा समितीमध्ये काय नसतं आपले मिनिस्टर परत नसतात किंवा मिनिस्टर इथे अलोकेशन जात नाही आणि जे काय जे रिपोर्ट येतो कोणाकडे येतं प्रेसिडेंटकडे प्रेसिडेंट समितीकडे पाठवतं आणि नंतर इथे कळलं का सगळ्यांना कळलं का सगळ्यांना एवढं लक्षात आलं का सगळ्यांच्या की लोकलेखा समिती कशी वर्किंग करतं काय लागतं आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उद्या आम्ही सरळ आपण असं बायफर्गेट नाही करू सरळ तिन्ही समित्या मी एका पेजवर लिहितो लोकलेखा अंदाज आणि आपल्या सार्वजनिक उपक्रम आणि तिन्हीचे पॉईंट तुम्हाला एका याच्यात लिहून देतो म्हणजे तुम्ही घरी जाऊन ते वाचा तुम्ही कधीही विसरणार उद्या आपलं संसद चॅप्टर संपून जाईल सकाळी 10 वाजता बरोबर आणि 12 वाजता मी चालू करतो राज्य विधिमंडळ ठीक आहे राज्य विधिमंडळ किंवा करंटचं लेक्चर घेऊन घेऊ आपण
करंटचं एक लेक्चर घेऊन येऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला 17वी लोकसभा निवडणूक आणि 14वी लोकसभा निवडणूक काय होती याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल अनालिसिस करून देतो. ठीक आहे, चला आपण इथे थांबूयात आणि उद्याला सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12 वाजता नक्की भेटूया. ठीक आहे, बाय.